मराठा समाजाला जर 10% आरक्षण दिलं असेल तर ओबीसी मधून आरक्षण देण्यास काय हरकत आहे असा सवाल उपस्थित करत 10% आरक्षण मान्य करा अन्यथा गुंतवा असं षडयंत्र सुरू असल्याची टीका जरांगे पाटलांनी केली आहे। खोटे नाटे आरोप करतात तुम्ही मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दंड थोपटले। एवढ्यावरच थांबता त्यांनी आम्हाला फसवलं आहे आणि त्याचा पुरावा आपल्याकडे असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तुम्ही जर अडचणीत येणारे सगळे तुमचे मंत्री सुद्धा काय अडचण येणार रेकॉर्डिंग घेता आमच्या जवळ त्यांचे। हो, हे पत्रकार परिषदेत जाहीर बोलतो आम्ही। तुम्ही जरी त्या दुसऱ्या कोणत्या करून कॉल केलता ना तरी आम्ही दुसरा मोबाईल वरून धरलेला आहे। हा, तुम्ही किती हुशार आहेत, तुमच्या पुढचा आहे डाव टाकणारे आपण सुद्धा, पण ते आपण वेळेवर काढणार दाखविणार आहेत नाही, शायनिंग मारणार नाही। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि सगळे सोयरीचा कायदा केल्याशिवाय आता मागे हटणार नाही आणि वेळ पडली तर जेलमध्येही जाऊन उपोषण करू असं जरांगे पाटील म्हणतायत। मराठ्यांचं वाटोळं करायचं यासाठी त्यांचे खूप आटोकाट प्रयत्न सुरू आहेत, परंतु मी हरणार नाही मायबाप मराठ्यांनो आणि जिंकूही देणार नाही त्यांना। काही झालं तरी त्यांनी जेलला टाकू द्या, सोडू द्या मला, मी मरेपर्यंत माझ्या मायबाप गोरगरीब मराठा करोड समाजाच्या सोबत राहणार, पण गद्दारी करणार नाही। मुळात अंतरवली सराटीत संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतलाच का असा सवालही जरांगेंनी फडणवीसांना उपस्थित करत संचारबंदी उठवण्याची मागणी केली आहे। तुम्ही ती संचारबंदी तिथली उठवा। गृहमंत्री साहेब, तुम्ही अन्याय करू नका, लोकांवरती दडपशाही आणू नका। तुम्ही किती दडपशाही आणली संचारबंदीच्या माध्यमातून, तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग जर तुम्ही जनतेसाठी केला तर यामध्ये मोदी साहेबांनी शाह साहेबांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे। मला असं वाटतं त्यांचं हे बोलणं असंबद्ध आहे। मराठा समाजाचं आरक्षण, त्यांचे फायदे, त्याला टिकणारं आरक्षण, या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही मराठा समाजाबरोबर कालही होतो, आजही उद्याही राहू। तर जरांगे पाटील सध्या असंबद्ध बोलत असल्याचा पलटवार भाजपच्या आशिष शेलार यांनी केलाय। मला असं वाटतं त्यांचं हे बोलणं असंबद्ध आहे। मराठा समाजाचं आरक्षण, त्यांचे फायदे, त्याला टिकणारं आरक्षण, या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही मराठा समाजाबरोबर कालही होतो, आजही उद्याही राहू। दिवसागणिक जरांगे पाटील आणि फडणवीसांमध्ये संघर्ष वाढताना दिसतोय। आधी सरकारवर विश्वास दाखवणारे जरांगे आता मागण्यांची पूर्तता न झाल्यानं सरकारला धारेवर धरतायत। येणाऱ्या काळात आता या संघर्षाची धार अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। सचिन बडे, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।